साकर माखन खायो गौलन कानंद कुमर कन्हैया काय बड़ाई दिखावत मोही जानत हो प्रभुपना तेरा सबही। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी अखिल कोट कैवल्य गुणनिधान करुणा वरुणालय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा संत आणि तुम्हा सर्व मायबापांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरता निवडलेला अभंग विश्वसंत देवमान्य लोकमान्य विद्वतमान्य श्री क्षेत्र देहनिवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचे धाकले बंधू श्री संत कान्होबाराय महाराज यांचा हा अभंग आणि प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत कान्होबाराय भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने काही अवस्थात्मक जीवनामध्ये बाललीला केलेल्या आहेत, त्या बाललीलेचं प्रतिपादन करणारा हा अभंग आहे। भगवान संगमेश्वराच्या कृपाशीर्वादानं समस्त गावकरी मंडळी, कनेरगाव आणि व्यापारी मंडळी आणि पंचक्रोशीतील मंडळी यांच्या या उदार सहकार्यातून संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ गेले अनेक वर्षांपासून ही परंपरा आपल्या इथं चालू आलेली आहे अव्याहतपणे। आणि याही वर्षी मोठ्या दिमाखामध्ये वैभवामध्ये भगवान संगमेश्वराचा हा उत्सव आपण सर्वच अति उत्साहात संपन्न करीत आहात। आणि त्यातला आजचा जो दिवस आहे हा काल्याचा दिवस आहे आणि तो गावकरी मंडळी किंवा सप्ताह समिती किंवा विशेषत्वानं माझ्यावर नितांत प्रेम करणारे माझे हृदयस्थ किसनरावजी गावंडे यांच्याकडून माझ्या वाट्याला ही सेवा आलेली आहे। वास्तविक पाहता काल्याच्या कीर्तन म्हटल्याच्या नंतर काल्याच्या कीर्तनाला एक विशेष प्रकारचा अधिकारी वक्ता लागत असतो। कोण जाणे काय मनात होतं त्यांच्या किसनरावच्या किंवा कार्यकर्त्याच्या, आणि या वर्षी मला त्या अधिकाराचं त्यांनी समजलेलं आहे आणि ही काल्याची सेवा माझ्या वाट्याला त्यांनी दिलेली आहे। त्या निमित्तानं मला आलेला हा तुम्हा सर्व मायबापांचा दर्शनाचा सुयोग आहे। विठ्ठल काला म्हणजे काय ऐका, कुठल्याही धार्मिक विधीची सांगता ही काल्याच्या कीर्तनानं होत असते। काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन असतं। काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन असतं। आजच्या दिवशी प्रत्यक्ष परमात्मा आपल्याला काल्याच्या रूपानं प्रसाद देत असतात। भानुदास गीतिगात प्रसाद देतो पंढरीनाथ। आणि ऐका, कुठल्याही धार्मिक विधीची सांगता ही काल्याच्या कीर्तनानंच होत असते, कारण हे काल्याचं कीर्तन पूर्णतेचं प्रतीक आहे। मंदिराचं काम सुरू झाल्यापासून मंदिर तोपर्यंत पूर्ण होत नसतं, कुठपर्यंत? जोपर्यंत त्या मंदिराचा कळश बसला जात नाही तोपर्यंत। गंगा एखाद्या डोंगरामधून उगम पावली तोपर्यंत त्या गंगेची पूर्णता होत नसते, जोपर्यंत ती समुद्राला जाऊन मिळत नाही तोपर्यंत। तुका म्हणे गंगा संगमी अवघ्या झाल्यावर मी एक रूप। देवळाचं काम तेव्हा पूर्ण झालं केव्हा? जेव्हा देवळाच्या काम कळसू परम गंगेसे सिंधू प्रवेशू। नाही का, आपण आज कनेरगावकर मंडळी किंवा भगवान संगमेश्वराची भक्त मंडळी फार भाग्यवान आहोत
या अगोदर आपल्याला माहीत नाही मंदिराचं काम कधी झालं होतं, ते पूर्ण झालं न झालं नाही का, पण या वर्षी आपल्या सगळ्याच्या साक्षीनं ते पूर्णत्वाला गेलेलं आहे. म्हणजे काय झालं तर त्याला तो कळस बसलेला आहे आणि तो कळस म्हणजे देखना कळस आहे महाराज. मला तरी वाटतंय माझ्या पाहण्यातून रोज फिरणार आहे. आपल्या बाकीचं नाही सांगत, पण आपल्या हिंगोली जिल्ह्यात एक श्री क्षेत्र नरसी नामदेवाचा जर कळस सोडला ना तर हिंगोली जिल्ह्यात असा कळस दुसरीकडे कुठंच नाही. मी असतो तुमच्या परिसरात, हा तुमच्या गावाला तर बरं नेहमीच असतो, परंतु असं नाही का 5 फुटाचा आणि जवळ नाही 1 लाख रुपयाचा कळस आज आपल्या कन्नरगावमध्ये स्थापन झालेला आहे. ही एक मोठी जमेची बाजू आहे. माझं चिंतन काय आहे की महाराज देवळाचं काम तेव्हा पूर्ण झालं जेव्हा कळस बसला, सप्ताह तेव्हा पूर्णत्वेला गेला जेव्हा काल्याचं कीर्तन संपन्न होत असतं, तेव्हा तो सप्ताह पूर्णतेला जात असतो. आणि मग महाराज काला 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 म्हणजे काय हो, काला कशाला म्हणतात ऐका, काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन. प्रसाद फक्त परमार्थात मिळत असतो, संसारात प्रसाद मिळत नसतो. संसारात मिळत असतो तो पश्चाताप, परमार्थात मिळत असतो तो प्रसाद. आपल्याला प्रपंच करत असतानाही कधीच प्रसाद मिळाला नाही, उलट मिळाला तो प्रसादच पश्चातापच मिळाला. एका म्हाताऱ्यानं 1 कोटी रुपयाचा बंगला बांधला, 1 कोटी रुपयाचा, आणि वास्तुशांती झाली, वैभवात दिमाखात थाटात वास्तुशांती केली. 2 मुलं होते आणि दुसऱ्या दिवशी सगळे पाहुणे रावणे जिकडं तिकडे गेले, आवराआवरी झाली आणि 2 मुलाची भांडणं लागली. आणि भांडणं अशी विकोपाला गेली. ते थोरला मुलगा आला, सांगितलं बाबा धाकल्याला समजावून सांगा. अरे काय झालं, कालपर्यंत तुम्ही बरे होते आणि अचानकच काय बिघडलं. नाही तुम्ही बाकीचं मला काही सांगू नका, फक्त त्याला तुम्ही समजावून सांगा. अरे पण झालं काय असं समजावून सांगण्यासारखं, मी रात्रीपासून पाहतो तुम्ही एकमेकाकडे चांगल्या नजरेनं बघत नाही आहेत आणि सारखं तुमचं कुरबुर चालू आहे. नेमकं झालं काय नाही म्हटले बाबा, माझी इच्छा आहे ती गॅलरीतली बेडरूम मला मिळायला पाहिजे. काय ती गॅलरीतली जी बेडरूम आहे ती मला मिळायला पाहिजेत, आणि तो म्हणतो गॅलरीतली बेडरूम मला पाहिजेत. म्हाताऱ्याला पश्चाताप झाला, विनाकारण बंगला बांधला. विठ्ठल काहीही केलं तरी परमार्थामध्ये प्रसाद मिळत असतो, आणि प्रपंचामध्ये कितीही करा हे शेवटी वाट्याला येत असतो तो पश्चाताप. आणि म्हणून महाराज आज जे कीर्तन आहे हे काल्याचं कीर्तन आहे, प्रसादाचं कीर्तन आहे. आज प्रत्यक्ष परमात्मा आपल्याला मुदा घेऊन या करी पेंध्या वाटी तो शिदोरी. आज प्रसाद भगवान परमात्मा देणार. ठीक आहे महाराज, काला काला म्हणजे काय हो ऐका, काल्याचे 1-2-3 विकल्प मी आपल्या समोर मांडतो. काला म्हणजे काय, कारण काल्याचं कीर्तन एवढं सोपं नसतं. मी सुरुवातीला एक वाक्य बोललो की काल्याच्या कीर्तनाला कीर्तनकार अधिकारी असावा लागतो, नाही का. कारण काल्याचं कीर्तन म्हणजे जबाबदारीचं कीर्तन. इतरत्र दिवशीचे कीर्तनकार स्वतंत्र असतात, हातभर इकडे गेलं तरी जमतं, हातभर तिकडे गेलं तरी जमतं, नाही का. पण आजचा कीर्तनकार स्वतंत्र नसतो, आजचा कीर्तनकार बांधलेला असतो. कशानं, उपरण्यानं, कमरेला उपरण्यानं बांधलेला आहे. पण जे वर्णन करायचंय त्याकरता कीर्तनकार आजचा स्वतंत्र नसतो. आज भगवान कृष्ण परमात्म्याने काही अवस्थात्मक जीवनामध्ये बाललीला केलेल्या आहेत, त्या बाललीलाचं फक्त काल्याच्या कीर्तनामध्ये वर्णन करायचं आहे. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. चरित्र काल्याच्या कीर्तनामध्ये उच्चारावे. शब्द नीट ऐका,
त्या कृष्ण परमात्म्याने केलेल्या चरित्राचा काल्याच्या कीर्तनामध्ये फक्त उच्चार करायचा, आचार करण्याच्या भानगडीत पडू नका। कृष्ण चरित्राच्या उच्चारणानं जीवाचा उद्धार आहे। आणि जर तुम्हाला वाटत असेल परमात्म्याच्या चरित्राचा आम्हाला आचार करायचा, तर आचार करण्यायोग्य स्वतंत्र चरित्र आहे परमात्म्याचं, ते म्हणजे रामचरित्र। रामचरित्र आचरणीय, कृष्ण चरित्र उच्चारणीय। रामचरित्राच्या आचरणानं जीवाचा उद्धार, कृष्ण चरित्राच्या उच्चारणानं जीवाचा उद्धार। म्हणून कृष्ण परमात्म्याने अवस्थात्मक जीवनामध्ये बाललीला केल्या आहेत। कुठल्या अवस्था आहे तो ऐका। बरीचशी मंडळी भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र आपल्या जीवनात आपल्याला जमल तितकं आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात। नका, कृष्ण परमात्म्याचा चरित्र आचरणात आणू नका। आपल्याला अधपतनाला जावं, नरकाला जावं लागतं कृष्ण चरित्राच्या आचरणानं। एक जण सहज भेटला, ते म्हटले महाराज आम्ही असं ऐकलं की कृष्णानं चोऱ्या केल्या म्हणून, मी बोलणार आहे पुढे तुम्हाला। हो म्हटले बाबा केल्यात कृष्णानं चोऱ्या, मग देवानं जर चोऱ्या केल्या असतील तर आम्ही हरभरा चोरला तर काय बिघडलं? जमल? बिघडणार नाही, पण चोरे अरे नाही जमणार महाराज। न देव चरितम चरित, कृष्ण परमात्म्याचं चरित्र आचरणात आणण्याचा प्रयत्न करू नका। माझ्या जीवनात आलेला एक प्रसंग सांगेन मी तुम्हाला। बरीचशी मंडळी लागू पुरतं चरित्र आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात। योगायोग असा होता, एकदा श्रावण महिन्यात मी घरी होतो आणि सकाळचा टाइम आहे म्हटला, श्रावण महिना आणि सोमवार आहे। मी आलो दर्शनाला, आपल्या भगवान संगमेश्वराच्या दर्शनाला आलो। सकाळचा प्रहर होता, कोणी नव्हतं। 2-4 संन्यासी वट्यावर बसलेले होते, दाढ्या वाढलेल्या, जटा वाढलेल्या, अंगावर भगवे कपडे धारण केलेले। म्हटलं असतील कुठले तरी, आपल्याला काय घेणं त्याच्यावरून। मी माझं दर्शन केलं आणि निघलो बाजूला। बाहेर येऊन ओट्यावरती थोडंसं टेकावं, देवाची द्वारी उभा क्षण भरी नाही का, आपल्याला उभं राहायला वेळ नाही पण 2 मिनिटं बसावं। आणि बसलो आणि तेवढ्यात त्या 4-5 जण जे बसलेले होते का नाही, ते भगव्या कपड्यावाले, ते दाड्या बिड्या वाढलेले, त्याचा कार्यक्रम तिथं चालू होता। कशाचा? हा चालू होता त्याचा कार्यक्रम, गांजा मळायचा। बर मी पाहिलं, अरे म्हटलं बाबा हे अपवित्र पवित्र वा पवित्र भगवान संगमेश्वराचा दरबार आहे आणि इथं हे काय नालायकपणा करायला लागलेत कोणास ठाऊक। म्हणजे मरा नका, आपल्याला काय करायचं ओढू दे त्यांच्यात ओढला तर। मी तिथून निघणार चप्पल घालून पुढं, तर ते त्याच्यात ओढत नव्हते। ऐका ना, त्यानं भगवान शंकराला बोलवलं पुन्हा। कशासाठी? मोठ्यानं आरोळी केली एकांतर, अलग जय भंभोले टेकडी वाले कैलाश के राजा, हमने चिलीम भरा है ताजा, तू दम लगाने आजा। कुणाला? ते भगवान शंकराला बोलवू लागले। मला राहुल्या गेलं नाही, मी वळलो माग। अरे मी या गावचा नागरिक आहे आणि असं कसं काय आपण सहन करणार? मी गेलो, सांगितलं बाबाजी ये हमारा भगवान शंकर का दरबार है, ये ऐसा मत किया करो। त्यांनी मला उद्धटपणे उत्तर दिलं, बोले महाराज ये तो भगवान शंकर का प्याला है। म्हणजे या लोकांचं म्हणणं काय आहे, भगवान शंकरानं गांजा वडला, मग आम्हाला वडायला काय हरकत आहे का? काय माझा अभ्यास कमी असेल, तुम्हाला कदाचित जर काही वाचण्यातून गेला असेल तर मला सांगा। अजून इतिहासात मला तरी कुठं आढळलं नाही की भगवान शंकरानं गांजा वडलाय म्हणून। पण हे लोक लागू पुरतं देवाचं चरित्र आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात। महाराज संत सांगतात न देव चरितम चरित, म्हणून आपल्याला जमल असं चरित्र देवाचं आचरणात आणू नका। कारण 2 तास भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार केल्याच्या नंतर तर त्या प्रसादामध्ये काय तर काल्यामध्ये प्रसादत्व येत असतं, अन्यथा तो प्रसाद ठरत नाही आहे। मग महाराज कृष्ण परमात्म्याने ज्या लीला केल्या त्या कोणत्या अवस्थेमध्ये केल्या? भगवंताच्या लीला करण्याच्या काही अवस्था संतांनी प्रतिपादित केलेल्या आहेत। रांग रागत रंगले चोरित लोणी धावत धरती गवळो, रांगत रंगले चोरित लोणी धावत धरती गवळो,
काय सगळ्याला पाठ असतं असं काय नाही त्या स्वरात स्वर मिसळून द्यायचा चालू द्यायचं दणका काय करावं आता साथी मेला बाका गेला सोडून त्याला काय करणार आहे आपण नाईलाज आहे त्याला पण आता तुम्ही मी काय तुम्हाला परका नाही मी दुसऱ्या लोकांना गेल्यावर मोठा आहे यायच्याकडे गेलो की मग सगळे घाबरतात पण हे आमच्या परिसरातले त्यामुळे यायला काय तुम्ही काही घाबरू नका जे असेल ते रटावून चालू द्या विठ्ठल रांगत रंगणी चोरीत लोणी धावोनी धरते गवळणी बांधते चरणी देते गाराने यशोदे साजने दैदूत बक्षुनी तमाल निले नवल केले साजने कृष्ण आळवा आळवा परतून माते दावा कृष्ण आळवा भगवान कृष्ण परमात्म्याने या अवस्थात्मक जीवनामध्ये बाललीला केलेल्या आहेत आणि या बाललीलाचं वर्णन केल्याच्या नंतर काय तर तो काला बनत असतो त्याच्या अगोदर काला नसतो महाराज नाही का काला म्हणजे काय हो एक 2-3 विकल्प मी मांडून आलो तुमच्या समोर पहिला काला आहे आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये आपण दही आणि लाही एकत्रित करून एकमेकाला वाटणं याचं नाव काय आहे काला दुसरा एक काला आहे महाराज जीव ब्रह्म ऐक्य याचं नाव काला आणि अजून एक काल्याचा प्रकार संतांनी वर्णन केलेला आहे भगवंताचा गुणानुवाद करणं आणि त्या परमात्म्याच्या गुणानुवादामध्ये एकरूप होणं याचं नाव काय आहे काला हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने पहिला काला आहे भगवंताचं नामचिंतन करून परमात्म्याशी एकरूप होणं हा भगवत नामसंकीर्तनाचा काला आहे दुसरा काला आहे जीव ब्रह्म ऐक्य जीवाचं ब्रह्माशी ऐक्य होणं याचं नाव काला आहे आणि तिसरा काला आहे दही आणि लाही एकत्रित करून एकमेकाला वाटणं याचं नाव काला आहे सुज्ञ मंडळी समोर बसलेले आहेत तुम्ही म्हणसाल महाराज दही आणि लाही एकत्रित करून एकमेकाला वाटायचं हा जर काला असेल तर मग एक काम करा ना उगाच आता गरमी बी व्हायले मंडप आहे तापलाय विनाकारण आम्हाला तास दीड तास तात्काळत बसवण्यापेक्षा दही तुम्ही 2 तासानंतर काय देणार आमच्या हातावर प्रसादाच्या रूपात काय देणार आहात दही आणि लाहीच देणार आहेत का नाही मग दही आणि लाहीच जर देणार असाल तर मग एक काम करा ना द्या ना आत्ताच पटकन ते दही आणि लाही आणि जाऊ द्या ना आम्हाला घराकडे विनाकारण कशाला गरमीत बसवलंय अहो 2 तासानंतर दही लाहीच देणार आहेत ना तुम्ही प्रसाद म्हणून काला म्हणून मग नंतर तेच द्यायचं असेल तर मग रातच द्या आणि जाऊ द्या घराला आम्हाला मंडळी ऐका आता तुम्हाला जर समजा तुमच्या हातावर दही आणि लाही दिलं तर ते दही लाहीच ठरेल तो प्रसाद ठरणार नाही प्रसाद कधी ठरतो प्रसाद तेव्हा ठरतो ते दही आणि लाही एकत्रित केल्यानंतर तास दीड तास 2 तास भगवान कृष्ण परमात्म्याच्या बाललीलांचं वर्णन केल्यानंतर त्या दही आणि लाहीमध्ये प्रसादत्व येतं म्हणून तो प्रसाद नाही तर आता दही आणि लाहीच आहे हे बा आपल्या घरी पाहुणे आले पाहुणे आणि पाहुण्यांना पाहुणचार आपण करत असतो आता कोण काय करतं पाहुणचार हे काय कीर्तनातून सांगू का मी ज्याची ज्याची जशी जशी ऐपत असेल तसा तसा तो पाहुणचार असतो नाही का आणि मग त्या पाहुणचारासाठी शिरा केला शिरा कशाचा असतो शिरा रवा साखर डालडा तेल तूप काय वापरायचं असेल ते आणि जर अजून जास्त श्रीमंती असेल मग काजू बदाम किसमिस नाही का हे सगळं मटेरियल बनवाय काय तर एकत्रित करून आपण काय करत असतो तो शिरा करत असतो आणि शिरा करत असताना पाहुण्याला जेव्हा जेवायला वाढत असतो तेव्हा तो घर मालक काय म्हणतो वाढत असताना शिरा वाढत असताना काय म्हणत असतो शिरा घ्या काय म्हणतो शिरा घ्या शिरा घ्या शिराच म्हणतो ना आपण पण ऐका तोच शिरा आपण आपल्या घरी जेव्हा सत्यनारायणाची पोथी वाचत असतो आणि त्यावेळेसही तो शिरा बनवला जातो मटेरियल सगळं तेच वापरलंय रवा साखर तेल डालडा तूप करण्यासाठी कढई ती पहिलीच आता वापरलेली आहे तिला खालीवरी करायला ते उलथनही तेच वापरलं तोच गॅस होता करणारी बाई पण तीच होती जी पाहुण्याला पाहुणचार करणारी होती
ऐका, एवढंच नाही, करणाऱ्या बाईनं साडी पण तीच नेसलेली होती केव्हा? सत्यनारायणाच्या पोथीच्या दिवशी. पण जेव्हा सत्यनारायणाची पोथी वाचून झाल्याच्या नंतर जेव्हा तो शिरा घेऊन आले आणि आता काय म्हणू लागले, शिरा घ्या. आता काऊन प्रसाद? बरं, सगळं मटेरियल तेच आहे ना. अरे सगळं मटेरियल तेच आहे, पण पाहुण्याला वाढताना शिरा घ्या आणि सत्यनारायणाच्या पोथीला प्रसाद घ्या. आता का प्रसाद? त्याचं उत्तर असं आहे, त्या सत्यदेवाच्या कथनामधून त्या रवा साखर डालडा तेला तुपामध्ये काय आलं तर तो प्रसादत्व आलं, म्हणून तो प्रसाद ठरलेला आहे. भगवान परमात्म्याच्या चरित्राचं गुणानुवाद केल्यानंतर महाराज त्याच दही आणि लाही मध्ये प्रसादत्व येतं. म्हणून हे आजचं जे कीर्तन आहे हे प्रसादाचं कीर्तन आहे, काल्याचं कीर्तन आहे. महाराज ऐका, काल्याचं कीर्तन म्हटल्याच्या नंतर पहिली गोष्ट अभंगाचा भाव मांडून नंतर कृष्ण परमात्म्याच्या बाललीलाचं वर्णन करणं गरजेचं आहे. मी धावत्या ओघात तुम्हाला अभंगाचा भाव तुमच्या समोर मांडतो. वेळ मिळाला तर कृष्णाच्या बाललीलाचं चिंतन आपण करू. विठ्ठल काय घडलं? भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेमध्ये षडगुण ऐश्वर्य संपन्न राजा आहेत. द्वारकेमध्ये गेल्यानंतर 16,108 बायकांचे स्वामी भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत. मी अभंगाचा भाव मांडत असताना सुद्धा कृष्ण लीलाच्या व्यतिरिक्त दुसरं काही मांडत नाही. कृष्ण चरित्र सांगत सांगतच अभंग पूर्ण करेल मी. काय घडलं? कृष्ण परमात्म्याच्या संगतीमध्ये द्वारकेमध्ये बळीराम दादा होते. हे विशेष नाही, बळीराम दादाच्या संगतीत कृष्ण परमात्म्याच्या सोबत एक महान भगवत भक्त होते. दैवी नात्यानं ते सुद्धा कृष्ण परमात्म्याचे भाऊच होते, पण ते भक्त म्हणून घेत होते आणि त्याचं नाव आहे उद्धव. उद्धव आणि उद्धव एवढा विद्वान साधू आहे महाराज. ओ बापरे, भागवतामध्ये त्याचं चिंतन आलं उद्धवाचं. उद्धवाने देवांचे गुरु बृहस्पतीकडून ज्ञान ग्रहण करून आलेले होते, एवढी विद्वत्ता होती. आणि भगवंताच्या संगतीत राहत असल्यामुळं ते स्वतःला भगवत भक्त म्हणून घेत होते उद्धवजी. आणि घडलं असं की थोडसा उद्धवाला एक मी भगवंताचा भक्त आहे आणि एक मोठा विद्वान आहे, ज्ञानी आहे, असा एक अहंकार निर्माण झाला. आणि ऐका, परमार्थ करणाऱ्या परमार्थिकाच्या जीवनामध्ये भगवंत सगळं सहन करत असतो, फक्त अहंकार देवाला सहन होत नाही आहे. त्या उद्धवाचा अहंकार नष्ट करण्याकरता कृष्ण परमात्म्याने द्वारकेमध्ये एक लीला केलेली आहे. सायंकाळचा प्रसंग आहे आणि सायंकाळच्या प्रसंगाला कृष्ण परमात्मा जेवणाकरता बसलेत. आता देव एकटे नाही आहेत, एका बाजूला उद्धव आहे, एका बाजूला बळीराम दादा आहेत, तिघही जेवायला बसलेत. आणि जेवायला बसले असताना देवकी मातेनं तिघांचीही ताटं वाढून आणलीत. देवाला बायका किती आहेत माहिती तुम्हाला? 16,108. ऐका, 16,108 आणि तेही त्रिभुवन सौंदर्यवान बायका होत्या देवाच्या. पण जेवण वाढायला देवाने कधीच एकीलाही पुढे येऊ दिलं नाही. माझ्या बोलण्याचा भाव लक्षात आला तर बरं होईल, नाही तर हाय भंडाऱ्याची पंगत, काळजी नका करू. 16,108 बायका भगवान कृष्ण परमात्म्याला, आणि तेही त्रिभुवन सौंदर्यवान होत्या. पण देवानं जेवण वाढायला एकीलाही पुढे येऊ दिलं नाही. जेवण वाढायला येत होती ती देवकी माता येत होती. आमची चिपडी असते, डांबरी मेनकापड असते, पण ती जर पुढं दिसली नाही तर याचा घास घासाच्या खाली उतरत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. आणि जेव्हा देवकी मातेनं ताटं वाढून आणले तिघायची, उद्धवाचं, कृष्ण परमात्म्याचं आणि बळीराम दादाचं, वैश्वदेव केला गेला. यत करोशी यजस्नाशी ददाशी तपस्ये शिकवते यतत् कृष्ण मदर्पणं ब्रह्मार्पणं ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैवतेन गंतव्यं ब्रह्म कर्म समाधिना वदने कवल घेता. टाइम आहे का?
कीर्तन झाल्यावर बरं ठीक आहे. आणि मग जेवायला सुरुवात केली कृष्ण परमात्म्याने, बळीराम दादानी आणि उद्धवानी. पण ऐका, कृष्ण परमात्म्याने ताटामध्ये हात नेला तर जेवतानीची एक फार मोठी गंमत असते माणसाची बरं का. माणसाचा हात ताटातल्या एक विशिष्ट प्रकारच्या पदार्थाकडे अगोदर जात असतो. कोण्या पदार्थाकडे हात जातो माणसाचा? जो आवडीचा पदार्थ असतो त्या पदार्थाकडे अगोदर हात जातो नाही का, दुसऱ्या पदार्थाकडे जात नाही महाराज. आता कोणाच्या आवडीचं काय आहे हे मला कीर्तनातून सांगता येणार नाही ना, कारण एकाला एक आवडत नाही, एकाला सगळं आवडत नाही, सगळ्याला एक आवडत नाही. प्रत्येकाची आवडी भिन्न भिन्न असते. पण त्या दिवशी येश देवकी मातेनं कृष्ण परमात्म्याच्या आवडीचा पदार्थ ताटात वाढलेला होता. त्या पदार्थाचं नाव होतं माखन मिश्री. काय? माखन मिश्री. आणि कृष्ण परमात्म्याने आपल्या ताटामध्ये ती माखन मिश्री पाहिली तर त्या माखन मिश्रीच्या जवळ हात नेला देवाने आणि पट्ट दिशी हात मागं घेतला आणि देव खळा 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 डोळ्यातून अश्रू येतात आणि ओक्साबोक्षी रडायला सुरुवात करतात. इकडे 2-2 घास जेवून झाले होते उद्धवाचे, बळीराम दादाचे. आणि अचानक लक्ष गेलं उद्धवाचं, देव का जेवत नाहीत. आणि देवाच्या नजरेला नजर टाकली तर देवाच्या डोळ्यातून अश्रू आलेले दिसले. उद्धवानं विचारलं, देवा काय रे उद्धवा, देवा तुम्ही जेवायला बसलात? हो उद्धवा जेवायला बसलो. मग रडताय का? अहो जेवण सुरू करा ना. तसं नाही रे उद्धवा, मी रडत नाहीये. मग आज मला देवकी मातेनं रडायला घातलं. उद्धव म्हणतात, देवकी मातेनं आम्हाला जे पदार्थ वाढले तेच तुला वाढले, तर बळीराम दादाला तेच पदार्थ येतं आणि मग तुला का रडायला घातलं? तसं नाही उद्धवा, बघ ना ताटामध्ये कोणता पदार्थ वाढला तो. म्हणे कोणता? हे बघ ही माखन मिश्री वाढली आज देवकी मातेनं. म्हणे मग उद्धवा तुला खरं सांगू का, गोकुळ सोडलंय ना तेव्हापासून मला आज पहिल्यांदा माखन मिश्री खायला मिळाली. आणि दुसरी गोष्ट उद्धवा, जी यशोदा मैया मला माखन मिश्री खायला देत होती ना, मला नाही वाटत तितकी सुंदर आणि तितकी चवदार ही माखन मिश्री असेल म्हणून. आणि मला ती माखन मिश्री पाहिली, मला माझ्या यशोदा मैयाची आठवण आली. मला गवळणी दिसायला लागल्या, नंद बाबा दिसायला लागले. उद्धवा एक काम करतो का, तू जातो का उद्या सकाळी गोकुळाला? मला याच्यातून तुम्हाला 2 भाव सांगायचे. एक तर मला अभंगाकडे जायचंय आणि उद्धवाला जो भक्तीचा आणि ज्ञानाचा ताठा झालेला होता तो घालवायचा आहे देवाला. याच्यातून याला माहिती होतं मी देवांचे गुरु बृहस्पतीकडून ज्ञान ग्रहण करून आलेला आहे. माझ्या एवढा विद्वान कोणी नाही आहे. मी कायम भगवंताच्या संगतीत राहतो. माझ्या एवढा श्रेष्ठ भक्त दुसरा कोणी नाही आहे. आणि देवाला हे सहन होत नव्हतं. जातो का उद्धवा उद्या? कशासाठी रे देवा? काय नाही उद्धवा, एक काम कर, मी गोकुळ सोडून आलो ना तेव्हापासून त्या सगळ्या गोकुळातल्या गवळणी अजून यमुनेच्या किनाऱ्यावरती एखाद्या चातक पक्षासारखी माझी वाट पाहत आहेत रे. तू जा आणि मी परत गोकुळाला येणार नाही आहे असा थोडासा ज्ञानाचा उपदेश तू त्या गवळणीला कर. तुझ्याकडे ज्ञान आहे, याच्याकडे ज्ञान होतं का नाही? मग ज्ञान सांगण्याकरता तू कोणाकडे जा? गवळणीला सांगण्याकरता जा. उद्धवाला राग आला देवाचा. देवा, अरे निदान ज्ञान जर सांगायचं तर मला एखाद्या विद्वानाकडे पाठव ना ज्ञान सांगायला. अज्ञानी माणसाला ज्ञान सांगून उपयोग काय आहे? कारण ज्ञान कुणाला सांगतात? ज्ञान कुणाला सांगतात? अरे अज्ञानी माणसाला, अनाधिकारी श्रोत्याला जर ज्ञान सांगितलं तर ते ज्ञान वाया जात असतं. त्या कोण गोपिका? ज्या गोपिकाला तू मला ज्ञान सांगायला पाठवतोस, कोण आहेत त्या गोपिका? गुरुजीच्या मुखातलं वाक्य आहे, वापरू का? जरासं माफी मागून वापरतो, लहान तोंडी मोठा घास होईल. गुरुजी म्हणायचे, उद्धवाचा देवाचा संवाद आहे. देवा, अरे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तू त्या गवळणीच्या मागं फिरत होता का नाही? आय लव्ह यू करत. अशा त्या गोपिका आणि त्यांच्याकडे मला ज्ञानदान करण्याकरता ज्ञानाचा उपदेश करायला पाठवतोस. पण देवा, तुझी आज्ञा आहे, नाईलाज आहे, मला जावं लागल. जमलं तर सांगल मी गोपिकांना ज्ञान. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी खरंच उद्धव निघालेत. ज्ञानाचा गर्व घालवण्याकरता गोपिकाकडे पाठवलं. पण याच्याकडे भक्तीचा गर्व होता का नाही? तोही भगवंताला घालायचा होता. आणि मग देव सकाळी उद्धव निघाला ना रथ घेऊन,
तेव्हा देव म्हणतात उद्धवा चाललाय? हो देवा चाललोय गोकुळाला. एक काम कर, जमलं तर अगोदर नंद बाबा आणि यशोदा मैयाची भेट घेऊन ये. भक्ती काय असते हे त्याला दाखवायचं होतं. आता देवा चाललोयस ना गोकुळाला, तर अजून एखादं काम असेल तर सांग. एकदा पुन्हा पुन्हा हेलपटे घालायला लावू नकोस. ते म्हणे काय नाही, नंद बाबा यशोदेची भेट घे, गवळणीला उपदेश कर, आणि हे सगळं झाल्याच्या नंतर एक माझा निरोप त्या गोकुळवासियांना दे, म्हणा तुम्हा सगळ्यांना द्वारकेला कृष्ण परमात्म्याने बोलवलं. करतो म्हणे, सगळंच करतो. आणि मग दुसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर ते उद्धव उठला. वाऱ्याच्या वेगानं धावणारे घोडे रथाला जुंपले आणि गोकुळामध्ये प्रवेश केला. पहिल्यांदाच उद्धव गोकुळाला आलेला असावा क्वचित. आणि म्हणून गोकुळवासीय भक्तगणांना त्यांनी नंद बाबा आणि यशोदा मैया जिथं राहतात त्या महालाचा रस्ता विचारला. का हो, इथं नंद आणि यशोदा कुठं राहतात हो? आता ते गोकुळातले भक्त होते महाराज, ते गवळी होते. नितांत देवावरती प्रेम करणारी ही मंडळी होती, श्रद्धावान होती. त्यांनी सांगितलं कुठं जायचंय? नंद बाबाच्या घरी, यशोदा मैयाच्या घरी. हो, कोण्या रस्त्यानं जाऊ? लोकांनी सांगितलं सरळ जा. हो, पण किती अंतर जाऊ सरळ? अजून सरळ जा. अहो पण नेमका योग्य रस्ता दाखवा ना मला. आता त्या गोकुळवासियांनी सांगितलं एक काम करा, तुम्ही काय करा, ही नाली आली का नाही, नाली, या नालीच्या कडनं जा. आता ही काय रस्ता दाखवण्याची पद्धत आहे का? नाली कुठून निघत असते? उद्धव म्हणतो कुठपर्यंत जाऊ या नालीच्या कडनं? जिथून नाली उगम पावली तिथपर्यंत जा. अहो पण मला नंद यशोदेची भेट घ्यायची ना. हो, जिथून नाली उगम पावली तिथं तुम्हाला नंद आणि यशोदेची भेट होईल. ते म्हणे यालाच म्हणतात खेड्यातले नाही का. जाऊ द्या, काय करायचं. महाराज हे चुकीचं सांगत नव्हते गोपाळ, हे अत्यंत श्रद्धावान होते. यांनी सांगितलंय ना, जिथून नाली उगम पावली तिथं नंद यशोदेची भेट होईल. आणि उद्धव निघाला नालीच्या कडनी. ऐका, एका भल्या मोठ्या महालामधून, वाड्यामधून ती नाली उगम पावलेली होती. गेला तो त्या नालीच्या कडनं भल्या मोठ्या महालामध्ये प्रवेश केला. आणि ऐका मंडळी, एका बाजूला नंद बाबाची क्वाट होती, एका बाजूला यशोदा मैयाची क्वाट होती. काष्टवत शरीर झालेलं होतं नंद बाबा यशोदा मैयाचं. पोट पाठीला भेटलेलं होतं, रक्त आटून गेलेलं होतं, मांस जिरून गेलेलं होतं. अस्थिमय प्राण नंद बाबा यशोदा मैयाचे. आणि कंठामध्ये एकच ध्वनी चालू होता, श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण, सारखा ध्वनी चालू होता. त्राण नव्हतं नंद यशोदेला. त्या क्वाटला दोन्हीचे शरीर जीर्ण झालेले होते. आणि ऐका, डोळ्यातून खळा 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 अश्रूच्या धारा वाहत होत्या. आणि दोघांच्याही डोळ्यातल्या ज्या अश्रूच्या धारा वाहत होत्या त्या पलंगाच्या खाली येत होत्या. आणि त्या अश्रूच्या धारांची, त्या डोळ्यातल्या पाण्याची नाली तयार झालेली होती. ऐका, नाली ही. आणि त्या नालीचा ओघ त्या महालाच्या बाहेर निघून तो कुठपर्यंत पोहोचला होता? यमुनेला जाऊन तो डोळ्यातल्या अश्रूचा ओघ पोहोचलेला होता. आणि जेव्हा उद्धव त्या महालामध्ये येतो, एका बाजूला नंद बाबा, एका बाजूला यशोदा मैया, हे सगळं पाहिलं ना, याच्याकडे जो भक्तीचा अहंकार होता तो सगळा गार झाला. गार. देवा द्वारकाधीशा, आतापर्यंत मी म्हणत होतो माझा इतका श्रेष्ठ भक्त या जगात दुसरा कोणी नाही, पण माय बाप्पा आज कळालं रे की या नंद बाबाचं आणि यशोदेचं तुझ्यावर किती प्रेम आहे. नंद बाबाच्या पायथ्याशी जाऊन बसला उद्धव आणि डोक्याखाली असं अलगत हात घातला. नंद बाबा, ओ नंद बाबा उठा. कोण रे बाबा तू? का आलास? किम नामत्वम? तुझं नाव काय? त्यावेळेस त्यानं सांगितलं मी द्वारकेवरून आलोय आणि माझं नाव उद्धव. द्वारकेवरून आलो हे शब्द बेशुद्ध अवस्थेमध्ये असणाऱ्या यशोदा मैयाच्या कानावरती पडले आणि त्राण नसणारी यशोदा मैया ताड दिशी उठून उभी राहिली. माझा लाला आलाय, माझा कन्हैया आलाय, माझा कृष्ण आलाय, कन्हैया लाला कन्हैया कन्हैया करत उठून उभी राहिली. डोळे उघडून पाहिलं तर उद्धव फक्त कृष्णासारखा दिसत होता, पण कृष्ण नव्हता.
कृष्ण नाही आहे, कृष्णासारखा दिसणारा दुसरा कोणी आहे म्हणून पुन्हा एकदा यशोदेनं डोळे बंद केले आणि ताडदिशी पलंगावरती आपलं अंग टाकून दिलं आणि संवाद झाला महाराज. अख्खी रात्र गेली उद्धवाची आणि नंदबाबाची चर्चा करण्यामध्ये आणि दोन गोष्टी यशोदेला बोलाव्यात आणि म्हणून उद्धव यशोदेच्या कॉटवरती येऊन बसलेत. मैया, अगं मी लालाचा परम भक्त आहे तुझ्या कन्हैयाचा, का आलास तू? त्यांनी पाठवलं का तुला? आणि गेल्यावर निरोप सांगशील का? अगं मैया असं का बोलतीस? महाराज ते प्रेम आणि ती भक्ती पाहिली. उद्धव आईस्क्रीम झाला होता, त्याला त्याचे ते ज्ञानाचा जो गर्व होता तो सगळा झिरून गेला होता. झिरून बोलण्याकरता शब्द नव्हते उद्धवाकडं. भक्ती संपली होती त्याची. भक्तीचं अंतिम टोक म्हणजे त्याला फक्त नंद आणि यशोदा मैया दिसत होती. आणि मग जाता जाता मैया येतो बरं का ग, मी काही निरोप असेल तर सांगू का कन्हैयाला? सांगशील का उद्धवा माझा निरोप तुमच्या देवाला? मंडळी ऐका काय म्हणते, तुमच्या देवाला. आता माझा म्हणत नाही यशोदा, कृष्ण काय म्हणते, तुमच्या देवाला माझा निरोप सांगसाल का? सांगेन ना मैया, काय सांगू? अरे उद्धवा, मी असं ऐकलंय म्हणे त्याला 16,108 बायका येतात. हो मैया, हो 16,108 बायकांचा स्वामी आहे तो. आणि त्या 16,108 बायका त्याची सर्वांगानं सेवा करतात म्हणे. हो मैया, करतात ग. मग माझा एवढा निरोप सांग त्या तुमच्या देवाला. म्हणाव त्या 16,108 बायकांपैकी त्यातली एखादी ज्या दिवशी गैरहजर असेल ना, तिच्या जाग्यावर मला सेवा करण्याची संधी दे म्हणाव. मी त्याच्या मोबदल्यात पगार नाही मागणार, पगार. महाराज उद्धव ओक्साबोक्षी रडतो. हो काय प्रेम आहे यशोदेचं देवावरती, काय भक्ती आहे यशोदेची भगवंताच्या संबंधानं. सांगणार नाही मैया तुमचा निरोप हा. आणि मग का पण तुला का पाठवलं रे? काय नाही ग मैया, मला सांगितलंय नंद बाबा यशोदेला द्वारकेला घेऊन या म्हणून, तुम्हाला घ्यायला आलो. आम्हाला खरंच देव भेटणार आहे आम्हाला? म्हणे हो मैया, तुम्ही आता तोपर्यंत तयारी करा, मी 2 शब्द गवळणीला बोलून येतो. गवळणी कुठं होत्या? भक्तीचा अहंकार गेला होता, ज्ञानाचा अहंकार घालवायचा होता. आता गवळणी कुठे येतात? यमुनेच्या काठावरती. ऐका गोपिकांची अवस्था काय झालेली होती. कृष्ण परमात्मा सोडून गेले होते ना, काय अवस्था झालेली होती गोपिकांची. गोपिका काही बेशुद्ध पडलेल्या होत्या, काही शुद्धीवर नव्हत्या. महाराज काहीच्या शरीरात त्राण राहिलेलं नव्हतं, काही पिशाच्यवत पाहत होत्या, काही गडबडा जमिनीवरती लोळत होत्या. लढून 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 गोपिकांच्या पाया अंगाखाली अश्रूच्या धारांनी चिखल तयार झाला होता. गोपिका चिखलात रुतलेल्या होत्या. काही उभ्या होत्या, एकटक नजरेनं मथुरेच्या दिशेनं पाहत होत्या. कारण जाताना यानं सांगितलं होतं मी 2 दिवसात परत येईल म्हणून. अजून परत आला नव्हता. 100 वर्ष झालेले होते. आणि ज्या यमुनेच्या मथुरेच्या दिशेनं पाहत होत्या का नाही, त्यातल्या एका गोपिकेचं अचानक लक्ष गेलं कृष्ण परमात्म्याकडं, उद्धवाकडं. उद्धव दिसायला प्रतिकृष्ण होता, काहीच फरक नव्हता देवात आणि उद्धवात. आणि जी गोपिका मथुरेच्या दिशेनं पाहत होते ना, तिनं उद्धवाला पाहिलं आणि तिला एवढा आनंद झाला, मोठ्यानं किंकाळी मारली. ए गोपिकांनो, हे अगं उठा, देव आलेत, लाला आलाय, कन्हैया आला. कन्हैया आला म्हटल्याबरोबर बेशुद्ध असणाऱ्या गोपिका शुद्धीवर आल्या. महाराज बसलेल्या उठून उभ्या राहिल्या आणि एक नजरेनं पाहतात. सगळ्या जणी म्हणू लागल्या, खरंच ग देव आलेत, लाला आलाय, कन्हैया आलाय. पण त्याच्यातली एक जाणती गवळण जागी झाली आणि पाहते, तिचं नाव आहे राधा राणी. मी बोललो तुम्हाला राधेचा अधिकार फार मोठा आहे. राधेनं नजर टाकली, ए बसा ग खाली. काय झालं ग? अगं तो काय देव आहे का? तो कृष्ण नाही आहे. अवघ कृष्णासारखा दिसतो पण कृष्ण नाही. बाकीच्या म्हणतात राधे तू एवढ्या गॅरंटीनं कसं सांगते ग तो देव नाही म्हणून? अगं साधा आहे ग, तुम्हाला कसं कळत नाही? तो ज्या अर्थी एवढा ताठ मानेनं छाती काढून येतो ना, त्या अर्थी तो नक्कीच कृष्ण नाही. कशावरून? अगं त्याची काय लाग आहे आपल्या पुढे छाती काढून चालायची? आता कोणाची? कृष्णाची. तो आला असता ना तर खाली मान घालून आला असता आपल्याकडं. ज्या अर्थी ताठ मानेनं येतो त्या अर्थी नक्की तो कृष्ण नाही आहे. आणि मग खरं जेव्हा उद्धव जवळ आला का नाही,
तेव्हा सगळ्या गोपिकांनी त्या उद्धवाला भरा 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 वेढा घातला आणि विचारलं, का रे बाबा, कोण रे तू, कुठून आलास, किम नामत्वम, तुझं नाव काय आहे? आता ऐका, उद्धवानी नाव लपवलं आपलं. भागवतामध्ये दशमस्कंदात खूप सुंदर चिंतन आहे. उद्धवाने नाव बदललं, लपवलं खरं नाव. उद्धव म्हणला नाही मी उद्धव आहे म्हणून. शुकदेव सांगतात, उद्धवानं सांगितलं मी भ्रमर आहे. भ्रमर काय सांगितलं? मी भ्रमर आहे म्हणते. भ्रमर. गवळणी म्हणतात भ्रमराचा रंग काळा. कसा? काळा. कृष्णाचा रंग काळा. मग तू त्याचाच काहीतरी कोणी आहेस का सखा भ्रमरा? त्याचाच कोणी मित्र आहेस का? एक काम कर रे भ्रमरा. काय करू? काय नाही, काळ्या वस्तूवरचा विश्वास उडाला रे आमचा. जा लवकर निघून इथून. तुला माहितीये का, त्या काळ्यानं घात केलाय आमचा. घात कोण? देवानं म्हणत नाहीत, कृष्णानं म्हणत नाहीत. आता गोपिका, त्या काळ्यानं घात केलाय आणि तूही काळाच बनून आलास. अरे ज्या दिवशी त्या काळ्यानं घात केला ना, काळ्या वस्तूवरचा विश्वास सोडून गेला रे आमचा. एक काम कर भ्रमरा, तुला जमलं ना तर एवढं काम कर. म्हणे काय काय घात केला? अरे विश्वासच नाही राहिला रे. ज्या दिवशी त्या काळ्यानं घात केलाय त्याच दिवसपासून आमच्या डोक्याचे केस काळे आहेत. आम्ही अजून डोक्यात कंगवा किंवा काय म्हणतात त्याला फणी नाही घातली, विंचरले नाहीत. आकाशाचे मेघ काळे आहेत, आम्ही त्या मेघांकडे पाहत नाही. भ्रमरा ऐक, अरे त्या काळ्यानं आमच्या हृदयात घर केलंय. जाता जाता तुला जमलं ना तर तेवढं कर, त्याला आमच्या हृदयातून काढून घेऊन जा. ऐका, याच्याकडे जे ज्ञान सांगण्याकरता आला होता तो आईस्क्रीम झाला आणि तो त्याचा सगळ्या ज्ञानाचा अहंकार निघून गेला. सांगितू अवगुण रे भ्रमरा, 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 सांगितू अवगुण रे भ्रमरा. रोलो 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 रे भ्रमरा, सांगितू अवगुण रे भ्रमरा, सांगितू अवगुण रे भ्रमरा, सांगितू अवगुण रे भ्रमरा. सांडितू अवगुण रे भ्रमरा. भ्रमर म्हणजे उद्धव आणि अवगुण म्हणजे काय? ज्ञान रूपी अवगुण. ज्ञान हे चांगलं का वाईट हो? ज्ञान चांगलं का वाईट? ज्ञान वाईटच आहे. उलट तुम्हाला सांगू का, अज्ञान परवडलं, पण ज्ञान हे 1000 पटीनं वाईट आहे. ज्ञान अज्ञान वाईट हे मान्य आहे, पण ज्ञानापेक्षा अज्ञान हे 1000 पटीनं वाईट आहे. सांडितू अवगुण रे भ्रमरा. आणि एक अवगुण म्हणजे ज्ञानरूपी एक अवगुण आहे, लक्षात घ्या. मी एक उदाहरण सांगतो पटण्याकरता. मला भरपूर टाइम दिलाय, मला काळजी करायचं काम नाही. आता काय झालं, एक महाराष्ट्रीयन पुरुष बंगालमध्ये गेला. बंगालमध्ये आणि खूप दिवस तिकडे राहिला. आणि खूप दिवस राहिल्यामुळं काय केलं, त्यानं तिकडंच लग्न केलं. कुठं? बंगालमध्ये. तिकडचीच मुलगी केली, बंगाली. आता ती बंगाली केल्यामुळं कळलं काय, की ती तिकडली विद्या शिकलेली होती. कोणती? बंगाली विद्या शिकलेली. आता बंगाली विद्या म्हणल्यावर ते काय आपल्या इकडची नव्हती. ज्ञानेश्वरी गाथा हे ते नाही नाही महाराज. ती माणसाची गोमाशी बनवायची बाई ती.
माणसाची मांजर बनवायची, कुत्रं बनवायची. योगानं ते आलं तिला घेऊन लग्न करून कुठं महाराष्ट्रात. आता महाराष्ट्रात आल्याच्या नंतर ती काही दिवस बरी राहिली त्याच्या संग, सगळं करायची. पण आपल्या इकडल्या बायाची वागणूक तिनं पाहिली. कोणा? त्या बंगाली बाईनं. या बायात नवऱ्यालाच दळाय पाठवायला आता, ह्या बायात मालकालाच पाणी भरायला लावायला आता, ह्या बायात धुनही बी नाही का बरं. आणि मग हे आपल्या इकडचं पाहिल्याबरोबर तिनं शब्द बदलायला सुरुवात केली. ओ काय हो ग, अगं अहो पीठ संपलंय, जरा तेवढं दळून आणा ना. ते म्हणे मी नाही आणत, बायाचे काम आहेत ते, मी का आणू दळून. ते म्हणे आणता गुणानं का कुत्र बनवू. आता ती विद्या शिकलेली होती का नाही. त्याला वाटलं हिला नाही म्हणावं तर ही कुत्र बनवल्याशिवाय राहत नाही. त्यानं ती दळणाचा डबा किंवा पिशवी घ्यायची, कुणू जायचं आणि दळून आणायचं. दळून आणून ठेवल्याबरोबर एवढं पाणी संपलंय, भांडं भरून आणा. नाही आणत मग गोमाशी बनवते, पानं घ्यायचं. अहो ते असं होतं का नाही, सफरचंदासारखे गाल. आणि ते तिचं ते रोजचं ऐकून कुत्रं बनवते, मांजर बनवते, गोमाशी बनवते, गोचिड ते असं झालं पाप्याचं पितर, हडकुळं झालं. काय करावं काही सुचनं, विनाकारण ती करून आणली. घडलं असतं महाराज, त्याचा एक मित्र भेटला, खूप दिवसानं भेट झाली बिचाऱ्याची. ते म्हणे का रे शामराव, काय सफरचंदासारखे गाल होते रे तुझे, गुबगुबीत होता, आणि असं काऊन झालं रे हे असं. अगरबत्ती पैलवान. ते म्हणे काय करू रे आता, आफत गले पडी है उसको निभा रहा हो. नाईलाज आहे म्हटले. अरे ती बंगाली बायको करून आणली ना, तिला काम सांगते आणि तिचं काम नाही ऐकलं की ती म्हणते मग गोमाशी बनवते, कुत्र बनवते, मांजर बनवते. ती विद्या शिकलेली आहे, बनवलं तर काय करू म्हटले. पण आता काहीतरी कर गड्या मित्रा, भेटलास ना, मला तिच्यातून सुटका काढून दे. तुला सुटायचं का तिच्या तावडीतून. म्हणे हो सुटायचं. चल म्हटले मग मी सांगतो तेवढं कर. म्हणे काय करू. काय नाही, तू जिथं राहत होता तिथं मला घेऊन चल, बंगालमध्ये. तिथं कशाला, तू चल तर खरी. गेला त्या मित्राला घेऊन पुन्हा बंगालला. आता बंगालला गेल्याच्या नंतर म्हणे आता इथलची पुन्हा एखादी मिळव. मी म्हणलो असतो पटव म्हणून, पण तुम्हाला अवघड वाटलं असतं नाही का. आता इथली एखादी पुन्हा बायको तू करून घे. आणि मग अरे पण म्हणे पहिली घरी आहे ना, म्हणे असू दे, तिला कळू देऊ नको, नंतर सांगू आपण तिला. आणि त्यानं एक मिळवली. आणि मिळवली तेव्हा ती तयार झाली का नाही. तिला म्हणे मी तुझ्या संग लग्न करतोय, पण हौशीन नाही बरं का, पहिली एक घरी आहे, तिच्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुला करतो. तुझ्याकडे किती विद्या आहे. म्हणे भरपूर आहे. म्हणे ती माझी पहिली मला अशी अशी धमकी द्यायली, म्हणे तिच्यापेक्षा 1000 पटीनं माझ्याकडे जास्त आहे. ऐका, पहिलं ज्ञान आणि आता हे दुसरं. पहिलं अज्ञान आणि दुसरं, माझा दृष्टांत एवढ्यासाठी आहे. हे दुसरं, पहिलं अज्ञान, अज्ञानापेक्षा ज्ञान वाईट आहे, मला हे सांगायचं आहे तुम्हाला. दुसरी केली ती अत्यंत ज्ञानी. आणि रस्त्याने येता येता मग तिला सांगू लागला, तिचं काम नाही ऐकलं की ती कुत्रं बनवते म्हणते, काम नाही ऐकलं की गोमाशी बनवते म्हणते. आणि मग मला तिच्यासून सुटका, तुम्ही अजिबात काळजी करू नका म्हणे. चला. रस्त्यानं येता येता तिनं जिवारी भरली आणि याच्याजवळ दिली. म्हणे काय करा, ही जिवारी ही आमच्या दोघीची भानगडी लागल्या की तुम्ही काय करा, आमच्या अंगावर फेका. काय होईल त्यानं. काय नाही म्हणे, आम्ही दोघी घारी बनू, घारी पक्षी. मी शिकलेली आहे म्हणे तेवढी विद्या. पण म्हणे मग दोन्ही घारी बनल्यावर काय नाही, आमच्यात फरक पडल. ती काळी घार बनल, मी पांढरी घाल बनल. आणि पांढरी घार झाल्याच्या नंतर आमच्या भानगडी लागतील ना, एका काठीच्या ठाक्यातच काळी घार मारून टाका. म्हणजे कोणती होती ती. ती पहिली, तिला मारून टाका. आता पुन्हा जिवारी ठेवते, ही बाजूला ठेवा, भारून दिलेली. ती मेल्याच्या नंतर पुन्हा जिवारी माझ्या अंगावर टाका, पांढऱ्या घारीवर. मी पुन्हा बाई होईल आणि मग आपण सुखानं संसार करू. ठरलं का नाही. रस्त्याने येता येता आले घरी, मित्र सोबतच होता घरी. आता मला सांगा, दुसरी बायको घेऊन आलेली, पहिली न पाहिली, कोणती सहन करू बरं. कोणती सहन करेल का. कमरेला पदर खोसला आणि अगं माहे नको ते बोलायला सुरुवात केली तिनं. हिने पदर खोसला कमरेला, जो दोघीची किळवण डिकली. यानं खिशातली ज्वारी काढली, दोघीच्या अंगावर टाकली. एक काळी घार झाली, एक पांढरी घार झाली. सांगितलं होतं तिनं, काळी घार पहिली मारून टाका,
जो अशी काना इतकी काठी घेतली आणि एकाच ठाक्यात काळी घार मारून टाकली. एकाच रट्ट्यात. आता काळी घार मेली, संपलं. आणि मग खिशात हात घातला. कशाला? ज्वारी काढायला, पांढरी घार जिवंत करायला, पुन्हा मग बाई करायला. आणि ती ज्वारी काढली तिच्यावर टाकणार. तितक्यात तो मित्र आला आणि हात धरला. शामराव थांब. आता काय झालं? अरे म्हणे हिच्यावर टाकू नको ती ज्वारी. म्हणे का टाकू नको? तुला माहितीये का, पहिली कमी ज्ञानी होती तर तुला कुत्रन मांजर बनवत होती. ही तिच्यापेक्षा जास्त ज्ञानी आहे. हे तुला जिवंत जगू देईल का? म्हणे मग काय करू? काय नाही, दुसरा ठाका मारून हिला खल्लास करू. दुसऱ्या रट्ट्यात पांढरी घार मारून टाकली. पहिलं होतं ते अज्ञान आणि दुसरी होती ती ज्ञान. मग अज्ञानापेक्षा ज्ञान हे 1000 पटीनं वाईट आहे. आणि उद्धवाकडे जे होतं ना ते होतं ज्ञान. ऐका महाराज, भक्तीच्या व्यतिरिक्त, प्रेमाच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुकोबाराय म्हणतात ते ज्ञान कुछ कामी आहे. प्रेमाच्या व्यतिरिक्त जर ज्ञान असेल तर ते ज्ञान कुछ कामी आहे. आणि महाराज उद्धवाकडं जे ज्ञानाचा अहंकार होता का नाही, त्या गवळणी म्हणू लागल्या ना की उद्धवा जमलं तर त्या काळ्याला आमच्या हृदयातून घेऊन जा. त्या काळ्याने घर केलं. ऐका, त्याचा अहंकार गेला. सांडी तू अवगुण रे भ्रमरा. अवगुण म्हणजे ज्ञानरूपी अवगुण. आणि ऐका, भ्रमर म्हणजे उद्धव. भागवतामध्ये फार विस्तारानं चिंतन आहे महाराज. त्याला भागवतामध्ये भ्रमर गीत म्हटलेलं आहे. भागवतात बरेच गीत आलेत. भ्रमर गीत आहे, वेणू गीत आहे, गोपी गीत आहे, असे नाना प्रकारचे गीत भागवतामध्ये आलेले आहेत. मला त्याचा विस्तार करायचा नाही आहे. आणि ज्या वेळेस उद्धव त्या गोपिकांना म्हणतो, गोपिकांनो मला पाठवलं होतं ज्याच्यासाठी ते माझं आता सगळं संपलंय, येतो मी. तुमचा जर काही निरोप असेल तर देवाला सांगायचा तर सांगा मला. त्या गोपिका म्हणतात, उद्धवा सांगशील का आमचा निरोप? हो सांगेल ना. काय निरोप आहे तुमचा? काय नाही ग उद्धवा, द्वारकेला गेला ना, त्या तुमच्या द्वारकेच्या राजाला म्हणाव. आता गोपिका आमचा म्हणत नाहीत कृष्णाला, त्या तुमच्या द्वारकेच्या राजाला म्हणाव गोकुळातल्या गवळणी मेल्या म्हणाव. पेटवलं म्हणाव गोपिकांना, राख झाली म्हणाव गोपिकांची. उद्धवा जर त्याला म्हणाव आठवण येत असेल तर एकदा बासरी वाजव म्हणाव. बासरी. मेल्या त्या गोपिका, त्यांची राख झाली, वाजवरे मुरली तया जागा. हो, उद्धवाचा सगळा अहंकार निघून गेला. अहंकार रहित उद्धव झाला आणि गोपिकांच्या चरणारविंदी नतमस्तक झाला. आणि सांगितलं, गोपिकांनो मी आलो होतो ज्ञान सांगायला, पण ते माझं ज्ञान सगळं संपुष्टात आलं. आता एक तुमच्याकडं सगळ्यांकडं माझी विनंती आहे. तुम्हा सगळ्यांना कृष्ण परमात्म्याने द्वारकेला बोलवलेलं आहे. मी तुम्हाला सगळ्याला घ्यायला आलो. आणि मग तर एवढा आनंद झाला. खरं बोलतो उद्धवा, देवानी बोलवलं द्वारकेला? हो बोलवलं. आणि मग सगळ्या गोकुळवासीय व्रजवासीय परिवारांनी महाराज गोकुळातून द्वारकेला जाण्याची सिद्धता केली. सगळ्या गवळणी, सगळे गोपाळ, नंद बाबा, यशोदा मैया सगळे निघालेत. आणि भगवान कृष्ण परमात्म्याने आपला सगळा द्वारकेतला परिवार समुद्राच्या काठावर आणला. विस्तीर्ण मंडप टाकला आणि भगवंताने 7 दिवसाचा सप्ताह सुरू केला. जगातला पहिला सप्ताह, जगाच्या इतिहासातला कृष्ण परमात्म्याने समुद्राच्या काठावर द्वारकेत केलेला. आणि ऐका ना, त्या सप्त्यातले सगळे कार्यक्रम कृष्ण एकटा करत होता. स्वतः देवच काकडा करत होता. विष्णू सहस्रनाम देवच म्हणत होते, गाथा भजनही देव करत होते, प्रवचनही देवच करायचे, हरिपाठही देवच म्हणायचे आणि कीर्तनही देवच करायचे. सगळे कार्यक्रम. आता गोकुळातला सगळा परिवार गोकुळातून निघून द्वारकेत पोहोचेपर्यंत संध्याकाळचे 4 वाजले. किती वाजले? संध्याकाळचे 4. आणि संध्याकाळच्या 4 वाजता सप्ताहातला कोणता कार्यक्रम सुरू होत असतो? 4 वाजता प्रवचन, नाही का? आता प्रवचन गेली. अरे एक काळ होता आमच्या जीवनात, एवढा आनंद मिळायचा नाही का. 7 दिवस प्रवचन करायला मिळायचे. आणि महाराज कोणताही बी ज्ञानेश्वरीतला एक श्लोक निवडायचा किंवा एक ओवी निवडायची आणि 7 दिवस त्याच्यावर बोलायला मिळायचं. आता ज्ञानेश्वरी गेली नाही का, गाथा भजन निघून गेलं. आणि हे आता हे झालं ना सगळं, भागवतन रामायणन नाही का. आणि एक मी वाक्य सांगतो तुम्हाला, तुम्ही संसारिक लोक सगळे उद्धार करून घेसाल,
तुमचा मोक्षाला जासाल तुम्ही. नोकरीवाला मोक्षाला जाईल, शेती करणारा मोक्षाला जाईल, मजुरी करणारा मोक्षाला जाईल, नोकरी करणारा मोक्षाला जाईल, दुकानदारी करणारा मोक्षाला जाईल. पण एकही भजन्या आणि एकही भागवतकार आणि कीर्तनकार मोक्षाला जाणार नाही. माझं वाक्य लिहून ठेवा. विठाल विठाल. तुम्ही असं का बोलता, आम्हीच का नरकाला जाणार आहे, तर याचं उत्तर मला कीर्तन संपल्यावर विचारा. त्याच्यात कदाचित माझाही नंबर असेल. अधोगतीला जाण्याकरता, नरकाला जाण्याकरता पहिले नरकाला जातील तर कीर्तनकार, भागवतकार, बाकीचे नंतर. मग आत्ताच्या काळातले बरं का, मी अगोदरचे सांगत नाही. जगद्गुरु तुकोबाराय तर महाराज जगात कोणाला जमलं नाही ते माझ्या तुकोबारायांनी करून दाखवलं. कलीच्या काला माझी अद्भुत वर्तले, मानव देह घेऊन निजधामा गेले. आणि म्हणून माझं चिंतन इथं असं आहे की महाराज संध्याकाळचे 4 वाजलेत आणि 4 वाजता सप्त्यातला टाइम असतो प्रवचनाचा, नाही का. भगवान कृष्ण परमात्मा प्रवचनाला व्यासपीठावर बसलेले आहेत आणि गोकुळातले सगळे गोकुळवासीय तिथं आलेले आहेत. उद्धवाच्या संगतीत आपसा चर्चा करू लागले. गोपाळ, अरे आपला देव भेटणार आहे आपल्याला, आपला कृष्ण भेटणार आहे, कन्हैया दिसणार आहे आपल्याला, कसा दिसत असेल रे तो. आता चर्चा करू लागले. ते लहानपणचे मित्र होते ना, गोपाळ, वाकड्या, वडज्या, बोबड्या, पेंद्या, सुदामा, मधुमंगळ, श्रीमंगळ. आता ते लहान राहिले नव्हते, आता ते प्रौढ झाले होते, ते मोठे झाले होते. गुडघ्यापर्यंत धोत्र नेसलेले होते, डोक्याला मुंडास गुंडाळलेले, हातात काठ्या होत्या आणि चर्चा करू लागले. देव कसा दिसत असेल, देव कसा दिसत असेल. आणि त्यापेक्षाही गवळणी एवढ्या आतुर झालेल्या होत्या, कन्हैया कसा दिसत असेल. आणि व्यासपीठावरती देव बसलेले होते आणि प्रवचनाला सुरुवात झालेली होती. आणि त्या दिवशी प्रवचनासाठी भगवंताने श्लोक घेतलेला होता. राम महाराज प्रवचनाला श्लोक घेतला होता देवानी. कोणता? गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणं स्रोत प्रभव प्रलय स्थानो निधानम बीजमव्ययम. म्या बोलविल्या वेद बोली, म्या चालविल्या सूर्य चाली, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाती चाळीता म्याच नेमिला साता, वगैरे वगैरे देव बोलू लागले. मी कर्तुम आहे, मी अकर्तुम आहे, मी अन्यथा कर्तुम आहे, मी ईश्वर आहे, मी देव आहे. आणि गवळणी मंडपात प्रवेश करून पुढे जाऊ लागल्या. कुणाला? देवाला पाहण्याकरता. आता त्याच्यात एक चॅप्टर गवळण होती आणि ती माणसं तुडवत तुडवत पुढे निघली. काही काही असतात चॅप्टर नसतात, बावलट असतात, नाही का. कधी यायचं कुठं बसायचं याची अक्कल नसते. आणि ती तशी एक गवळण निघली महाराज. माणसं तुडवत तुडवत निघली आणि गुणानं निघली नाही, मोठ्यानं आरोळी केली त्या गवळणीनं. ए प्रवचनवाल्या, बंद कर तुझं प्रवचन. बाकीचे ऐकणारे म्हणू लागले, बाई तुझ काय पागल झाली का काय, का प्रवचन बंद कर म्हणतेस. अरे तुम्ही गप्पा बसा, तुम्हाला माहित नाही ते गप्पा मारायला ना. मी देव आहे, मी ईश्वर आहे, मी कर्तुम आहे, अन्यथा कर्तुम आहे, हे इथं गप्पा मारायला लागले. ते कोण आहे हे मला विचारा. कोण म्हणते? ती गवळण. तुम्हाला फसवलते, पण लहानपणापासून आम्ही याला डोळ्यानं पाहिलंय. पण ते म्हणे, बाई तू हे इथं सांगू नको, कीर्तन संपल्यावर, प्रवचन संपल्यावर नंतर एकांतात बसून सांग. अरे गप्प बसाना. ते म्हणायला ना मी देव आहे, ईश्वर आहे. हे देव नाही, हा ईश्वर नाही, हा कोण आहे हे तुम्हाला विचारायचंय का? ते मला विचारा. आमच्या गोकुळातल्या गवळणीचा मुलगा, नंद बाबाचा मुलगा, तो कृष्ण आहे. हेच कान्होबाराय आपल्याला सांगतात. चुरा चुरा
ऐकणाऱ्या सगळ्यांना सांगू लागली, द्वारकावासियांना, अरे हे जे म्हणायला ना मी देव आहे, मी ईश्वर आहे, मी कर्तुम आहे, मी अन्यथा कर्तुम आहे, हे गप्पाया मारायला बढाया काय बडाई, हे गप्पा मारायला लागले. विचारा ना मला हा कोण आहे ते, आणि यानं काय काय गुण गाळलेत. चुरा चुरा कर माखन खाया, गौलन का नंद कुमर कन्हैया. अरे याचं अख्खं आयुष्य गोकुळात चोऱ्या करता करता गेलं. याची आई चोऱ्या करू करून याला त्रस्त झाली, आणि एक दिवस यानं उखळाला बांधून घेतलं, बांधलं याच्या आईला. कित्येक वेळा आमच्या समोर याच्या आईनं शिक्षा केली. कधी तर याला महाराज मातीक हाताने पकडलं, मारत असताना यानं नाटकं केली, आईला भयभीत केलं, आणि जसं आईला भेडवलं ना तसं ते तुम्हाला गप्पा मारून सांगा लागलेलं आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, पण याच्यावर विश्वास ठेवू नका. काय विश्वास ठेवू नका? गौल नका नंद कुमर कन्हैया. हा नंद बाबाचा, यशोदा मैयाचा मुलगा आहे कृष्ण. काय केलं यानं गोकुळात? चुरा चुरा कर माखन खाया. देव बोलू लागले. देव बोलत असताना ही गवळण मात्र ऐकून घेईन. एक तर आम्हाला फसवलं, आम्हाला म्हटलंय 2 दिवसात येतो आणि 100 वर्षांनी आज भेटतो, आणि तेही खोटं बोलता नाही का, अजिबात नाही. अरे हे जे गप्पा मारा लागले ना, मी अमुक आहे, मी तमुक आहे म्हणून, याच्यापेक्षा तुम्हाला सांगू का, काय बडाही दिखावत मोही. याचा सगळा देवपणा मला माहिती आहे. जानतहु प्रभूपणा तेरा सबही, नाही का, सगळा देवपणा मला माहिती आहे. काय काय माहिती आहे ग तुला? काय काय माहिती म्हणजे, अहो याच्या आईनं याला मारून मारून गार केलं, आणि तीच कंटाळलेली म्हणून तिनं काय केलं माहिती आहे का, यानं एकदा उखळाला बांधून टाकलं याला, याच्या आईनं. आणि जेव्हा याला उखळाला बांधलं, आई घर कामात निघून गेली, आणि गेली असताना त्याला घडलं असं की आईची नजर चुकवून यानं ते उखळ धरलं एका हातात, आणि धर 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 ओढत आणलं बाहेर. बरं नुसतं बाहेर आणलं नाही, गोकुळातून बाहेर घेऊन निघलं. गोकुळाच्या बाहेर यमुनेकडे घेऊन चाललं. 2 झाडं होते, 2 वृक्ष. एका बुडाचे 2 झाडं असतात का नाही, एकच खोड असतं पण त्याला बुड एक असतं, खोड 2 असतात. तसे हे एक खोड, पण त्याला 2 फाटे फुटलेले. आता याला जायचंच होतं उखळ घेऊन, तर मग या बाजूला जायचं किंवा या बाजूला जायचं नाही, ते बराबर 2 झाडाच्या फंदीतून निघलं. हे निघलं, याचं शरीर बारीक असल्यामुळं ते उखळ येतंय का, उखळ अटकलं, आणि उखळ अटकल्यामुळं ते जोर जोऱ्यानं ओढू लागलं, झटके देऊ लागलं. ऐका ना, आईनं बांधलं पण हे 2 पावलं टाकणारं निघलं. काय केलं यानं? अरे त्या उखळाला ओढून ओढून ते झाड मोडून टाकले. और बात सुन, और बात सुनो सुगला बांध लिया तू आपण गोपाला. याच्या आईनं उखळाला बांधलं, पण ऐका ना, हे 2 पावलं टाकणारं निघालं. काय केलं यानं? उखळी बांधिता उपटले विमला अर्जुन. ते जे 2 झाडं होते का नाही, ते कुबेर पुत्र होते, कुबेर पुत्र. वृक्षत्वाला प्राप्त झाले होते नारदाच्या शापास्तव. मोठा इतिहास आहे भागवतात त्यांचा. कसे कुबेर म्हणजे जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत. कोण? जगाच्या इतिहासातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण? त्रिभुवनातला सगळ्यात श्रीमंत कोण?
तर त्याचं नाव आहे कुबेर. ऐका, जगाच्या इतिहासात शास्त्र असं सांगतंय 9 निधी धन आहे. 9 निधी धन. किती? 9 निधी धनापैकी 8.5 निधी धन एकट्या कुबेराच्या जवळ आहे. राहिलं किती शिल्लक? 9 निधीतून 8.5 गेलं, किती राहिलं? अर्धा निधी शिल्लक राहिलं बरं का. आता राहिलेल्या अर्ध्या निधीचे 2 भाग करा, पाव पाव, नाही का. त्यातलं पाव निधी धन जमिनीत गेलं. कुठं? जमिनीत. आहे का नाही जमिनीत धन? हां, आहे का? कोणाला सापडलं मला सांगू नका, पण आहे हे नक्की आहे. मात्र निधान जोडावया, ज्ञानोबाराय लिहितात ज्ञानेश्वरीमध्ये, भाग्य घडेगा धनंजया. ज्ञानोबाराय म्हणतात निधान म्हणजे जमिनीतलं धन, नाही का. होवावे लोचन पायाळाचे. अरे जमिनीतलं जर धन पाहायचं असेल तर त्याला डोळे लागतात. आणि कोणाचे डोळे लागतात? तर त्याला पायाळाचे डोळे लागतात. दिव्यांजन तेज त्याच्या नयनामध्ये घालावं लागतं. मला माझा तो विषय नाही आत्ताचा, माझं चिंतन इथं आहे. अर्ध्या निधी धनातून पाव निधी धन जमिनीत गेलं. आता किती शिल्लक राहिलं? आता पाव निधी धन शिल्लक राहिलंय. आता ते पाव निधी धन अख्ख्या जगात विखुरलं. एक कल्पना करा बरं, कॅटेगरी करा. जमत असेल कोणाला तर घरी गेल्यावर गणित करा. आता त्याच्यातून पाकिस्तानला किती गेला असेल, अमेरिकेत किती गेला असेल, तिकडे रशियाला मध्ये किती गेला असेल, सगळ्या ऑल वर्ल्ड जगात विखुरलं गेलं. आता सगळीकडे किती गेला असेल म्हणण्यापेक्षा आपल्या भारत देशात किती आला असेल जरासं करा ना त्याची कॅल्क्युलेशन. किती आला असेल भारतात? जाऊ द्या, भारतात त्या पावनिधीतून सांगायला मी. त्या भारतातून सोडून सगळीकडे भारतात पुन्हा विस्तारून विस्तारून आपल्या महाराष्ट्रात किती आला असेल? महाराष्ट्राचा बी कशाला विचार करता? महाराष्ट्रातला आपला एक जिल्हा घ्या ना. सगळ्या महाराष्ट्रात विखरून 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 आपल्या हिंगोली जिल्ह्यात किती आला असेल बरं? पुन्हा हिंगोली जिल्ह्यात त्याचा वाटप झाला. तिकडं सगळीकडं वाटप होऊन होऊन मग आता आपलं सर्कल कोणतं? फाळेगाव का? किती आला असेल आपल्या फाळेगाव सर्कलला? नाही का. जाऊ द्या, फाळेगाव सर्कल सोडून द्या, आपल्या कन्हेर गावात किती आला असेल? कन्हेर गावही सोडून द्या, आपल्या गल्लीत किती आला असेल? तर गल्ली बी द्या सोडून, मग त्याच्यातून आपलं एक घर घ्या ना, त्या आपल्या घरात किती आला असेल? आता घरात काय आपण एकटेच होत का? काय बरेच जण आहेत ना. आता सगळ्या घरात विभागून 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 आपल्या बोटात आपल्या बायकोच्या नाकात किती मेकूड. विठाल विठाल जरास महाराज 8.5 निधी धन एकट्या कुबेराकडे होता. ऐका, ही श्रीमंत होता कुबेर. आणि कुबेरांची मुलं, एकाचं नाव आहे नलग्रीव आणि एकाचं नाव आहे मणिग्रीव. 2 मुलं आहेत. ऐका, श्रीमंती आहे महाराज आणि सत्ता आहे. आणि दुसरी गोष्ट, कुबेर पुत्रांकडे तारुण्य आहे. जीवनामध्ये तुम्हाला जर मोक्ष पाहिजे असेल ना तर वेगळा परमार्थ करू नका. गुरुजी सांगायचे 3 गोष्टी आल्यावर आपला तोल जाऊ देऊ नका. कोणत्या? पहिली गोष्ट, सत्ता आल्यावर तोल जाऊ देऊ नका, संपत्ती आल्यावर तोल जाऊ देऊ नका, आणि तारुण्य आल्यावर तोल जाऊ देऊ नका. मोक्ष तुमच्या हातात आहे. ऐका, रावणाकडे सत्ता होती, संपत्ती होती, तारुण्य होतं, पण रावणाचा तोल गेला, पतनाला जावं लागलं. स्वामी विवेकानंदाकडे सत्ता होती, संपत्ती होती, तारुण्य होतं, पण तोल जाऊ दिला नाही. आज जगाच्या इतिहासात सोन्याचं नाव कोरलं गेलं. विठ्ठल कुबेर पुत्र नग्न देवांगना स्त्रिया घेऊन जलक्रीडा करत होते. तोल गेला. श्रीमंत होते, सत्ता होती आणि संपत्ती होती. आणि नारद महर्षी आकाश मार्गाने चाललेले आहेत. आणि अचानक हे नग्न जलक्रीडा करणारी मंडळी पाहिली नारदाने. निदान नारदाला वाटलं मी ब्रह्मांडात फिरणारा साधू आहे, मला पाहून तरी यांना संकोच वाटेल, थोडे लाजतील, शरमतील, पण लाजले नाही. ते तसेच उद्धट वागत होते ना. त्या उद्धट वागण्यामुळं नारदाला त्याचा राग आला आणि नारदानं शाप दिला कुबेर पुत्रानं, जा अरे एखाद्या जड शरीरासारखे वागतात, वृक्षत्वाला प्राप्त व्हाल, झाड व्हाल झाड.
आणि जेव्हा कुबेर पुत्रांना कळालं की नारदाने आपल्याला झाडं व्हाल म्हणून शाप दिलेला आहे, महाराज शरण येतात, काकुलतीला येतात, सांगितलं नारदजी माफ करा, चुकलो आम्ही, संपत्तीच्या मधात तारुण्याच्या मधात आम्हाला हे नाही सांभाळता आलं, माफ करा, आम्हाला काहीतरी उशाप द्या. नारद म्हणले ठीक आहे उशाप देतो, पण द्वापार युगापर्यंत वाट बघावी लागेल. द्वापार युगामध्ये कृष्ण परमात्मा अवतार घेऊन येतील आणि जेव्हा कृष्णाचा स्पर्श तुम्हाला होईल ना तेव्हा तुमचा उद्धार होईल. तेव्हापासून ते कुबेर पुत्र यमुनेच्या काठावरती वृक्षत्वाला प्राप्त झालेले होते, झाडं बनलेले होते. इथं कान्होबाराय म्हणतात की महाराज आऊर बात सुन उखल सुगला बांधलिया तू आपण गोपाला. अरे उखळी बांधता उपटले विमला रजन हो. आणि ती गवळण त्या द्वारकावासियांना सांगू लागली, हे गप्पा मारणार नाही का, आईनं उखळाला बांधलं पण 2 पावलं आगाऊ टाकणारं निघालं. बरं ऐका, हे एवढ्यावर थांबलं नाही. मग अरे हातात काठी घेऊन खांद्यावर घोंगडी घेऊन दिवस दिवस गाईच्या मागं फिरत होतं. चुरा कर माखन खाया गवलन का नंद कुमर कन्हैया. काय बड़ाई दिखावत मोही जानत हो प्रभूपना तेरा सबही. अभंगाचा सरळ सरळ भाव मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभंगाचा भाव असाच असेल असा माझा दावा नाही आहे. कीर्तन काल्याचं आहे आणि काल्याच्या कीर्तनामध्ये चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. आपण कृष्ण परमात्म्याने केलेल्या बाललीलांचं वर्णन करणं गरजेचं आहे. आणि मला वाटते मी तास दीड तास झाले भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरित्राच्या व्यतिरिक्त दुसरं काही बोललोय बी नाही, नाही का. आणि म्हणून आपल्याला 1-2 कृष्ण परमात्म्याची बाललीला पाहिजे आणि आपल्या काल्याच्या कीर्तनाला या ठिकाणी विराम द्यायचा आहे. भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवताराला आल्याच्या नंतर त्या गोकुळवासीय भक्तगणांना दिव्य आनंद प्रदान करण्याकरता गोकुळवासीय भक्तांना अत्यंत अशा प्रकारचं दिव्य आनंद प्रदान करत असताना नाना प्रकारच्या बाललीला कृष्ण परमात्मा करत आहेत. नाना प्रकारच्या बाललीला करत असताना कृष्ण परमात्म्याने एक विशिष्ट प्रकारची लीला केलेली आहे. त्या लीलेचं नाव आहे चौर्य कर्म. काय केलं देवानं? चोरी केली, चोरी. आणि काय चोरलं देवानं? सगळ्यांना माहिती आहे, दही दूध तूप लोणी चोरलं. हो. आणि चोरून चोरून सगळ्या गवळणींना त्रस्त केलं कृष्ण परमात्म्याने. आता वास्तविक पाहता कृष्ण परमात्म्यानं गोकुळात चोरी केली नाही हे पुन्हा एकदा डोक्यातून काढून टाका. याच्या अगोदर आपण फार मोठ्या मोठ्या विद्वानांची काल्याची कीर्तनं ऐकलीत. तुमच्या डोक्यात काय आहे मला माहीत नाही. कृष्ण परमात्म्याने चोरी केलीच नाही. आणि जे आपण म्हणतोय ना चोरी केले ते गोकुळामध्ये त्याचे एक प्रामुख्यानं शास्त्रामध्ये 4 कारणं सांगितले चोरीचे कृष्ण परमात्म्याच्या. आता त्यातलं पहिलं कारण आहे भक्ती कारण, दुसरं अध्यात्म कारण आहे, तिसरं राजकारण आहे. ते सगळं सांगत बसत नाही.
वेळ निघून जाईल आपला. पहिलं भक्ती कारण आहे महाराज. काय काय चोरलं भगवंतानी? चित्त चोरीले नंदाच्या नंदाने, चित्त चोरीले नंदाच्या नंदाने, चित्त चोरीले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. भक्ती कारण सांगतोय मी तुम्हाला. काय चोरलं भगवंतानी? लोणी चोरलं नाही. मग ज्या सर्व भावानं कृष्ण परमात्म्याशी एकरूप झालेल्या गोपिका होत्या ना महाराज, भगवंताने त्या गोपिकेचं चित्त हरण केलेलं आहे. घर पाहून एकांताचे. कोणत्या घरी जायचे देव चोरी करायला? कोण्याही घरचं चित्त चोरायचं नाही, पुन्हा एकांताचं. मग काम क्रोध केले घर रीते, नाही का? ज्यानं सगळे विकार नष्ट केलेले आहेत असं विशुद्ध झालेलं अंतकरण परमात्मा त्या घरी जायचा आणि तिथून भगवान परमात्मा त्या अंतकरणामध्ये जायचा आणि त्या अंतकरणातून चित्त चोरायचं. ऐका, जे भक्त असतात ना, जे सज्जन असतात ना, सज्जन, त्या सज्जनाच्या अंतकरणाला शास्त्रामध्ये त्या चित्ताला जी उपमा दिली संत वाङ्मयामध्ये, ते चित्ताची उपमा दिली. भक्ताच्या अंतकरणाला चित्ताची उपमा दिली आहे. मृदू सबाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. लोण्यासारखं सज्जनाचं म्हणजे भक्ताचं चित्त असतं. आणि मग देवानं काय चोरलं? लोणी नाही चोरलं, मग लोण्यासारखं भक्ताचं चित्त चोरलेलं आहे. लक्षात घ्या. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे घर सावळे रुपडे चोरटे चित्ताचे. आणि मग देवानं जे चोरलं ते लोणी नाही बरं का, डोक्यातून काढून टाका. काय चोरलं? चित्त चोरलं. याला भक्ती म्हणायचं. याच्यापेक्षा पुढचं कारण सांगू तुम्हाला, अध्यात्म कारण आहे महाराज. भगवान कृष्ण परमात्म्याने दही दूध तूप लोणी चोरलं, मान्य करू आपण, पण कोणाच्या घरचं? गोपाळांच्या घरचं. ऐका, गोपाळाच्या घरचं चोरलं आणि कोणाला खायला दिलं? अरे तुमच्या घरचं चोरायचं तुम्हालाच खायला द्यायचं. देवानी खाल्लं का ते? अरे जे जे गोपाळ संगतीत होते, वाकड्या वडज्या बोबड्या सुदामा पेंद्या मधुमंगळ श्रीमंगळ शिदामा, या सगळ्या सवंगड्यांना घ्यायचं. याल तरी यारे लागे आवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. जे गोपाळ संगतीत होते ना त्यांच्याच घरी देवानं घेऊन जायचं, त्यांच्याच घरचं त्यांना खायला द्यायचं. आता मला सांगा, तुमच्या घरचं तुम्हाला खायला देणं चोरी आहे का? उलट पुण्य आहे. कंजूस मायबाप जर मुलाला देत नसतील तर त्याच्याच घरचं दुसऱ्याने दिलं तर पुण्य मिळेल का नाही? गोकुळातली परिस्थिती तीच होती. गोकुळातल्या गवळणी दही दूध तूप लोणी मुलांना न देता मथुरेच्या बाजारात नेऊन विकत होत्या. आणि देवानी पहिली गोष्ट ते बंद केलं, त्यांचं यांना खायला दिलं. आता तिसरं कारण सांगू तुम्हाला. तिसरं महत्वाचं कारण आहे, कृष्णानं चोरी केली. काय केलं? चोरीचं महत्वाचं कारण आहे राजकारण. कधी कधी आमच्यावर अपवाद येतो, महाराज लोकांना राजकारणावर कशाला बोलावं म्हणतात असे कधी कधी, नाही का? महाराज लोकांना नाही तर वास्तविक आता तुम्हाला सांगू का, राजकारणी लोकांना राजकारणावर बोलायचा हक्क नाही का?
राजकारण काय आहे हे त्यांना माहीत नाही. हे आमच्या भागवतात महाभारतात शास्त्रामध्ये सगळं व्यवस्थित शिकवलेलं आहे. कृष्णानं जी चोरी केली ना याचं महत्त्वाचं कारण आहे राजकारण. काय राजकारण होतं ऐका. मथुरेतलं दही दूध तूप लोणी गोकुळातलं दही दूध तूप लोणी गोकुळवासी भक्तगण मथुरेला नेऊन विकायचे आणि या दही दूध तूप लोण्यावरती ते मथुरेतले राक्षस बलवान व्हायचे आणि ते बलवान झाले की गोकुळावरती आक्रमण करायचे. म्हणजे खायचं आपलं आणि आक्रमणही आपल्यावरच करायचे का नाही. मग कृष्ण परमात्म्याने पहिलं काम केलं काय म्हणतात त्याला आयात निर्यात बंद करणं. ज्ञात करार नाही का. पहिली कृष्ण परमात्म्याने आयात निर्यात बंद केली. तुमचं तुम्ही खा आमचं आम्ही खाणार नाही का. पाणी सुद्धा द्यायचं नाही त्याला. मग रेल्वे बंद केलं ना पाणी पण नाही पाठवायचं. मी जास्त बोलणारा महाराज आहे पण आता हे गावातच आहे नाही का. आणि मला माझ्या योगायोगानं वाट्याला काल्याचं कीर्तन आलंय म्हणून काय बोलू आता. विठ्ठल विठ्ठल काय चिंतन आहे आपलं. कृष्ण परमात्म्याने गोकुळात पिकणार निर्माण होणार दही दूध तूप लोणी मथुरेत पाठवणं बंद केलं का. आणि ते बंद करून गोपाळांना पुष्ट करण्याकरता गोपाळांना खाऊ घातलं. म्हणजे तुमचं तुम्ही खायचं आमचं आम्ही खायचं. हे इकडचं तिकडं नाही तिकडचं यायचं नाही याला म्हणायचं राजकारण. आणि अशा प्रकारे कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये चोऱ्या करत असताना गवळणी त्रस्त झाल्या आणि गवळणी त्रस्त होऊन सगळ्या मिळून यशोदेच्या वाड्यावरती गारानं सांगण्याकरता येऊ लागलेल्या आहेत. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे गाजावे. यशोदे ओ यशोदे काय ग काऊन ओरडताय. काय नाही काय झालं. देव येतो आमच्या घरी रोज येतो त्रस्त करून सांग ठेवलंय आम्हाला. कंटाळा आणलाय रोज चोऱ्या करतो. एकत्र मिळून नंद पाटलाच्या वाड्यावर गारानं सांगण्याकरता यायचा. आवरी आवरी आपुला कान्हा नासिल्या अमुच्या सुना. यशोदेला आवाज दिला. कृष्ण परमात्मा कडेला घेऊन यशोदा मैया बाहेर आलीत आणि त्या गवळणी गारानं सांगत असताना यशोदेनं कडेच्या खाली कृष्ण उतरवला समोर उभा केला आणि कृष्णाला बजवायला सुरुवात केली. कृष्णा लाला काय रे ह्या गवळणी रोज सांगून सांगून मी कंटाळले. काय उणे का करीतोसी चोरी. लाला काय कमी आहे रे आपल्या गोकुळात. आपल्या घरी काय कमी आहे. अरे गोकुळातलं सगळ्यात दह्या दुधाने समृद्ध जर घर कोणतं असेल तर ते आपलं आहे रे कृष्णा. बडो घरानो नंद बाबाजी नित्य नवा माखन होत. घरी नवनीताचे येथे नवनीताचे पूर घरी ताकाचे सरोवर आणि एवढं गोरस आपल्या घरी असताना कृष्णा काय उणे का करीतोसी चोरी. कृष्णा तुला मी ताकीद करते. ना तुला मी ताकीद करते कुणाच्या घराला कुणाच्या घराला कधी तर जाऊ नको. कुणाच्या घराला कुणाच्या घराला कधी तर जाऊ नको. कृष्णा
मला बजावते, कृष्णा काय उने का करीतोशी चोरी, का जातोस यांच्या घरी? कृष्ण परमात्मा म्हणतो, आई मी यांच्या घरी जात नाही. मग अरे आई, ह्या सगळ्या गवळणीला भांडायची सवय लागली. ह्या सगळ्या भांडकुदळ येतात. भांडण खोर मला म्हणत्यात सगळ्या भांडकुदळ येतात. ह्या आरोप करतात माझ्यावरती, यांच्यावर विश्वास ठेवू नकोस. करे गाग गवळणींनो, यशोदा विचारते, माझा देव तुमच्या घरी येतो? हो मैया, खोटं बोलत नाही, खरं सांगतात. कधी येतो? त्या गवळणी सांगतात दररोज रात्री येतो. कृष्णा, ह्या गवळणी म्हणतात दररोज रात्री येतो, जातो त्यांच्या घरी. तू इतकं पटवतंय आईला. अरे किती खोटारडा मुलगा असला तर आई म्हणत नाही माझा मुलगा खोडकर आहे म्हणून. आणि त्यातल्या त्यात यानं जर बनवलं पटवलं तर ते म्हणाल का पुन्हा यानं बनवलं? आई ह्या म्हणतात ना रात्री त्याच्या घरी जातो, रात्री आला मामूच्या घरा, नाही का? मग मी जर यांच्या घरी रात्री जात असेल, आई मला सांग बरं मी रात्री कुठं झोपलेला असतो? यशोदा मैया म्हणते तू माझ्या पोस्टी असतो झोपलेला. मग आई तूच एकदा सांगितलं होतं ना मला की रात्रीच्या अंधारात बाहेर निघायचं नसतं, बाहेर बागुलबुवा असतो. आणि तू बागुलबुवा सांगितला तेव्हापासून मला बागुलबुवाची किती भीती वाटते. खरंच याला बागुलबुवाची भीती वाटत असेल का? अहो जगातल्या सगळ्या बागुलबुवाचा बागुल बाप हे हो. आणि म्हणतं आई तू जेव्हापासून मला सांगितलं तेव्हापासून मला बागुलबुवाची भीती वाटते. मला जर रात्री 1 नंबर आली तर मी तुला उठवल्याशिवाय बाहेर निघत नाही. मला एवढी बागुलबुवाची भीती वाटते. आणि हा म्हणतात रात्री घरी येतो. तुझा तरी विश्वास बसतो का ग आई मी रात्री यांच्या घरी जात असेल म्हणून? आणि पटलं तिला, खरंच ना हा तो माझ्याजवळ झोपलेला असतो, मी याला बाहेर घेऊन जाते आणि पुन्हा झोपू घालते. आणि गवळणी खोटंच बोलायला लागल्या. आणि चिडली नाही यशोदा मैया, चिडली, रागावली. आणि उलट गवळणीला शिव्या द्यायला सुरुवात केली. अगं माझा लाला चांगला आहे, माझा कन्हैया चांगला आहे, तुम्ही वाईट आहेत. बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतंय गोजिरवाने, काय सांगता गारहाने गे गोकुळच्या नारे. नाना प्रकारच्या गवळणीच्या गारहाने ऐकून यशोदा मैया त्रस्त झाली. एक दिवस कृष्णानं घरातच खोडी केली आणि कळालं यशोदेला आपला लाला खोडकर आहे. आता यशोदेनं ठरवलं आता याला घरात ठेवायचं नाही. मग माझ्याही कृष्णाला बाहेरच्या जगातलं ज्ञान मिळायला पाहिजेत. आणि बाहेरच्या जगातलं ज्ञान हे घरात मिळत नसतं, ते शाळेत मिळत असतं. म्हणून कृष्णाला शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला. आता त्या काळातली शाळा, कृष्णाच्या काळातली शाळा कोणती? कृष्णा आता तो गोकुळात राहायचं नाही. उद्या सगळ्या गायी गोपाळ घेऊन कुठं जायचं तर वृंदावनामध्ये जायचंय. वृंदावनामध्ये श्रीकृष्ण परमात्मा वृंदावनामध्ये यायला लागलेत. आणि महाराज असं भागवतामध्ये चिंतन आलं की त्या काळात भरपूर पर्जन्यवृष्टी होत होती, पाऊस पडत होता. एवढा पाऊस पडत होता की म्हणे उंच उंच गवत वाढत होतं.
किती उंच गवत वाढत होतं. शुकदेवजी भागवतात सांगतात, गायींना गवत खायला खाली माना वाकवा लागत नव्हत्या. गायी उभ्यानं गवत तोडायच्या आणि गवत तोडून रवंत करीत बसायच्या. आणि गायी रवंत करीत बसल्यानं की मग देवांना काय काम आहे गोपाळांना, तर तेव्हा गोपाळांनी खेळ खेळायचे. आता ते खेळ आत्ताचे नाही, त्या काळातले मर्दानी खेळ होते, मर्दानी. हो, आणि खेळ खेळून खेळून गोपाळ कंटाळले ना की मग गोपाळानं म्हणायचे, तुका म्हणे आता खेळ मोडावा परता, खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख, काम सारोने सकळ, आले अवघे गोपाळ, झाली आता मनती आलासी दोऱ्या, कृष्ण परमात्म्याला गोपाळांनी म्हणावं, देवा खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. भगवान कृष्ण परमात्म्याने गोपाळांना सूचना द्यायची, गोपाळांनो दररोज तुम्ही आपल्या आपल्या शिदोऱ्या खाताय, आज आपल्या आपल्या शिदोऱ्या खायच्या नाही आहेत. आज आपल्याला सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित करायच्या आणि त्याचा काला बनवायचा आहे. आणि मग जेव्हा गोपाळांनी सगळ्यांच्या शिदोऱ्या आणलेल्या आहेत, काय गोड वर्णन केलं महाराज. कडकी सोडलेल्या मोठा, आजचा दही काला कोमटा, घ्या रे भोकरे भाकरी, दहे भाताचे शिदोरी. आणि भगवंतांनी त्या शिदोऱ्यांकडे नजर टाकली आणि सांगितलं, गोपाळांनो अरे तुम्ही ज्या शिदोऱ्या आणल्यात ना त्या काल्याच्या योग्यतेच्या नाही आहेत. काल्याच्या योग्यतेच्या शिदोऱ्या माझ्या शिदोरीसारख्या लागतात. माझे आहे तैसे पाहे, नाही तरी घरा जाय, चोरोनिया माय नवनीत आणावे. तुकोबाराय, ज्ञानोबाराय गोपाळाच्या वेशात समवेत होते. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दूर मज पाया वेगळे. देवा अरे तुमच्या शिदोऱ्यासारख्या आणा म्हणतोस, घरी चोरी करून आणा म्हणतो, पण आमचे घरी कोण नाही. तुकोबाराय सौम्य भक्त, पण ज्ञानोबाराय जहाल भक्त होते, जहाल. ज्ञानोबाराय म्हणतात, काय देवा नाटकं लावलेस, काय नाटकं लागले तू. अरे तुला मुळातच तुझी शिदोरी चांगली ठेवली आणि आम्हाला वाईट दिलेली आहेस, नाही का. अमासिका दिली वागुली रे, कानोबा तुझी गोगडी चांगली, कानोबा तुझी गोगडी चांगली, कानोबा तुझी गोगडी चांगली, कानोबा तुझी गोगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हा सिका दिली वांगोली रे. षडगुण गोंडी रत्नजडी तर तुझं श्याम सुंदरा शोभली रे. आणि देवा नवा ठाई फाटून गेली ती तो आम्हाशी दिधली रे. आणि या प्रकारे महाराज सगळ्या गोपाळांनी संमती दिल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्या ठिकाणी काला मांडलेला आहे. महाराज इतकं सुंदर वर्णन करतात शुकदेवजी भागवतात त्या काल्याचं. सगळे गोपाळ कृष्ण परमात्म्याने आपल्या शेजारी बोलवले. मध्यभागी कृष्ण परमात्मा उभे आहेत. पिवळा पितंबर नेसलेला आहे, कंबर बांधलेली आहे, कमरेला पावा खोसलेला आहे, खांद्यावरती कांबळी नाम घोंगडी आहे. लहान गोपाळ पुढे घेतलेत, मोठे गोपाळ मागं घेतलेत, त्याच्यापेक्षा मोठे मागं. सगळ्यात मोठे गोपाळ देवानी सगळ्याच्या मागं घातलेत. मध्यभागी देव उभे आहेत. आपल्या महाराज कर तलावरती कृष्ण परमात्म्याने काल्याचं कवळ घेतलेलं आहे. बोटाच्या फंदीमध्ये लोणचे बसवलेले आहेत. आंब्याचं लोणचं आहे, निंबाचं लोणचं आहे, आवळ्याचं लोणचं आहे, भोकराचं लोणचं आहे. आणि एका हाताच्या अंगठ्याने वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू सुंदर वर्णन शुकदेवजी भागवताच्या दशमस्कंदामध्ये करतात. विव्रत वेणुम जठरपटय्यो शृंगवेत्रेच कक्षी वामे पानो मस्रन खवलं तत्फला न्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुरहित स्वर्गे लोके मिशन्ति बुभुजे यज्ञ बालकेली पुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान गोपाल कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर या प्रकारामध्ये आपण धावत्या ओघात काल्याचा प्रसंग पाहण्याचा चिंतन केला. दहीहंडीचा अभंग होईल, काल्याचा अभंग होईल, आरती होईल आणि सगळ्यांना या ठिकाणी प्रसाद मिळेल. कार्यकर्त्याच्या ज्या सूचना आहेत त्या सगळ्या सूचना झाल्याशिवाय जाग्यावरून कोणी उठायचं नाही. विठ्ठल